पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती गॅस टँकर पलटी झाला आहे, गॅस गळतीही झाली आणि त्याचे परिणाम 16 तास उलटून गेले तरी आहेत. या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. कुठं चाललेला आहात, काय झालं याची कल्पना आहे का? मी ॲक्च्युली सकाळी मुंबईला निघालो होतो आणि मला असं जाणवलं की एक्सप्रेसवे पण ब्लॉक आहे बेसिकली, आणि म्हणून मी मुंबई पुणे हायवे घेतला. पण हा सुद्धा मला ब्लॉकच वाटतोय आणि बराच वेळ झाला मी असंच थांबलोय आता ॲक्च्युली. किती वेळ झाला असेल तरी? मला साधारण झालं 1 तासभराच्या वरती झाला आहे ॲक्च्युली सर. काय कुठं निघालाय तुम्ही, काय झालंय माहिती आहे का? आम्ही चाललोय मुंबईला. आता आम्हाला काय माहीतच नाही की पुढे काय कल्पनाच नाहीये. तो पण हायवे जाम तो पूर्ण ब्लॉक आहे. आम्ही शॉर्टकट टाकला पण इकडे पण ब्लॉक लागला. अच्छा. काय काम, काय आहे? कुठल्या कामासाठी चालले, काय अडचण काय आहे आता? आमचं चाललं होतं व्यापाऱ्याशी भेटण्याची बिझनेस मीटिंग. बिझनेस मीटिंग साठी चालले? आता पोहोचणार का वेळेत? नाही पोचणार आता. आता इकडेच 2 तास फसते असं दाखवते आता सध्या मॅपला. 4 तास झालं इथं अडकलंय. सकाळी 7ला निघालोय आम्ही. एवढं ट्रॉफिकमुळं काय लय अवघड झालंय. आता मुंबईला चाललंय, सकाळ धरणं जाम आहे पूर्ण. काय तुम्हाला मेसेज काय आला का कुणाकडनं, महामार्ग पोलिसांकडनं वगैरे काय? कोणाकडे काही नाहीये. काय वाहतुकाचं कोण काय सॉल्वच करा काय. 4-4, 3-3 तास इथं अडकून समोरनं फोनवर फोन येत आहे आम्हाला. माल एक्सपोर्टचा माल भरलेले आम्ही. 20 ते 25 किलोमीटरच्या रांगा सुद्धा या ठिकाणी लागलेल्या आहेत. आत्ता ही दृश्य बघू शकता. लोणावळा इथून 13 किलोमीटर अंतरावरती आहे आणि 13 किलोमीटर अंतरावरची ही दृश्य 25 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा ज्या आहेत त्या पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग असो किंवा हा जुना पुणे मुंबई महामार्ग, दोन्ही महामार्गावरती असे कोंडी झालेली आहे आणि प्रवासी अक्षरशः त्रस्त झालेले आहेत. नाजिमुल्ला, ABP माझा, लोणावळा, पुणे. तर या घटनेवर आपलं लक्ष राहील आणि वेळोवेळी याचे अपडेट्स आम्ही